सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही यूट्यूबच्या थंबनेलला बघितलं असेल की आपली जी NMCची एक्झाम आहे ती किती शिफ्टमध्ये होणार आहे. तर हे मी कन्फर्म केलं आहे. 3 शिफ्टमध्ये तुमचा त्या दिवशी पेपर होणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतरचा जो मुद्दा होता की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते सांगतो. परत एकदा मी रिपीट करतोय की तुमचा पेपर हा 3 शिफ्टमध्ये होणार आहे. हे ॲक्सेप्ट करायचं की 3 शिफ्टमध्ये पेपर होतोय. लांब सेंटर असेल तर तिकीट अगोदरच बुक करून ठेवायची. आता जास्त पॅनिक होण्यात किंवा मग तुम्ही जर म्हटले की नाही मी कोकणात राहतो, सेंटर मुंबईला आलं, तर ह्या गोष्टीमध्ये काही आपल्याला जास्त करता येत नसतं. तुमच्या हातात जे आहे तिकीटं बुक करायचे, जायचं, पेपर देऊन यायचा. ठीक आहे. आणि छानपैकी इथून पुढच्या काळामध्ये रिव्हिजन करायचं. फक्त 10 दिवस उरले. याच्यामध्ये ओव्हरथिंक करायला तुम्ही जास्त वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. ओव्हर थिंकिंग करू नका असं मी तुम्हाला सांगेल. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं? तर तुम्ही Googleला NMC सर्च करा. त्याच्यानंतर या वेबसाईटवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर ह्या स्वरूपाचं काहीतरी तुम्हाला इंटरफेस ओपन होतं. इथं तुम्हाला सरळ सेवा पदभरती 2025 सांगितलंय त्यांनी. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला परीक्षा प्रवेशपत्राबाबत त्यांनी सूचना सांगितली. ठीक आहे. ते परिपत्रक आहे आणि नंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक त्यांनी आपल्याला सांगितली. या लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर तुमचा ह्या स्वरूपाचा इंटरफेस इथे ओपन होतो. त्यानंतर तुम्ही एक तर इथून लॉग इन करा किंवा इथून लॉग इन करा. ठीक आहे. ते सारखंच आहे. तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड केलंय त्यामुळेच तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला लॉग इन करायचं असतं. एक तर इथं क्लिक करायचं किंवा इथं क्लिक करायचं. ठीक आहे. ते मी इथं माझं स्वतःचं लॉग इन केलेलं होतं. तर तुम्हाला सुरुवातीला या स्वरूपाचा इंटरफेस इथं ओपन होतो. ठीक आहे. हे माझं नाव आहे. ठीक आहे. मी एक्झाम देणार नाही हे पण सांगतोय अगोदरच. त्यानंतर तुम्ही अप्लाय फॉर पोस्टवरती जायचं. ठीक आहे. याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही व्ह्यूज हे जे तुम्हाला इथं व्ह्यू दिसतंय. ठीक आहे. लेफ्ट साईडला मी माऊसचं कर्सर फिरवतोय. त्या व्ह्यूजवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तुम्हाला इथं तुमचं जे आहे ॲडमिट कार्ड या 3 नंबरच्या ऑप्शनला इथं दिसून येईल. ठीक आहे. ॲप्लिकंट डिटेल्स, पे स्लिप आणि ॲडमिट कार्ड इथं तुम्हाला दिसतं. या स्वरूपाचं तुमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होतं तुमच्या मोबाईलमध्ये. त्याला प्रिंट काढून आणायचं. ठीक आहे. आणि त्यांनी ज्या स्वरूपाचं सांगितलंय फोटो वगैरे लावायचे, तर ते सगळे नियम व्यवस्थित पाळायचे. आणि मला वाटतं अर्धा पाऊण तास अगोदर काहीतरी ते सेंटरवरती बोलवतं की 1 तास आहे. तो वेळ चेक करा आणि सेंटरवरती वेळेच्या अगोदर मात्र तुम्ही पोहोचा. ठीक आहे. पाऊस असतो, ट्रॅफिक असते त्या केसमध्ये. ठीक आहे. थँक सो मच. एवढंच होतं. काही जणांना हॉल तिकीट डाउनलोड करायला इश्यूज येत होते. तर ते होईल सॉल्व्ह. उद्या सकाळी केलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. थँक सो मच.